संभाजी भिडे यांची वादग्रस्त विधानांची मालिका सुरूच आहे। राष्ट्रपिता महात्मा गांधींबाबत खालच्या भाषेत त्याने टीका केली आहे। गांधी हे कलंक, देशद्रोही आणि हिंदूंचा द्वेष करणारा, गांधी राष्ट्रपुरुष आहेत का असं संभाजी भिडे यांनी वक्तव्य केलं आणि त्यामुळे आता नवीन वाद निर्माण व्हायची शक्यता आहे। 15 ऑगस्ट 1947 ला देश स्वतंत्र झाला। 15 ऑगस्ट पर्यंत अनेक महापुरुष सातत्याने जन्माला येत गेले। असं काय घडलं की 16 ऑगस्ट 47 नंतर महापुरुषच जन्माला आले नाहीत? म्हणजे भारत माता तीच, माती तीच, तेच 3 ऋतू आहेत। म्हणजे अनंत माणसं जन्माला आली। संत ज्ञानेश्वर महाराजांपासून समर्थ रामदास स्वामी, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, शहाजी महाराज, संभाजी महाराज, बाजीराव पेशवा आणि मग लोकमान्य टिळक, सावरकर, असे म्हणजे एका पाठोपाठ एक सतत रांगच लागली होती। आणि एकदम 15 ऑगस्टला खरं तर देश स्वतंत्र झाल्यावर ह्याच्या डबल यायला पाहिजे होते। तर एकदम आमच्यासारखे शरद कसे काय जन्माला आले? हा हिंदुत्वनिष्ठांचा दोष आहे। काय झालं असं त्या मातीमध्ये की असं का घडलं? का येत नाहीत शिवाजी महाराज जन्माला? पारतंत्र्य गेलं, पण 15 ऑगस्टला आपण ज्यांना विभूती मानायला लागलो, राष्ट्रपुरुष मानायला लागलो, हा हिंदुत्वनिष्ठांचा फार मोठा दोष आहे। साबरमती के संत तुम्ही कर दिया कमाल, हे जे बियाणं बाहेर आलं आणि ते आपण खपवून घेतलं, हा दोष हिंदुत्वनिष्ठांचा आहे। वंदे मातरम गेलं आणि पंचम राजाच्या 1898 साली स्वागतासाठी गेटवे ऑफ इंडियावरती जे गीत स्फुरलं गेलं, रवींद्रनाथ टागोर, ते गीत आमचं राष्ट्रगीत झालं। आम्ही हिंदुत्वनिष्ठ का बरं? शिवाजी महाराजांना मानणारे कसं काय मानतो? गांधी काय आमचा राष्ट्रपुरुष आहे काय? अरे क्रमांक 1चा आमचा देशद्रोही, घातकार करणारा, हिंदुत्वाचा कट्टर दुश्मन असलेला मनुष्य आहे हा। बाहेरचा आचार, एखाद्या नटाचं अभिनय हा त्याचा स्वभाव नसतो। गांधी का देशाचा मोठा शत्रू नाही जन्मलेला नाही आहे कोणी, हे ओळखण्याची पात्रता हिंदुर्मय हिंदुस्थान याचं काम करणाऱ्यांच्या जेवढ्यात येईल तितक्या लवकर देश दुरुस्त होईल। प्रातस्मरणामध्ये गांधीचं नाव प्रातस्मरणीय बेकार। काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाडे आपल्या सोबत आहेत। बालाजी, आपण कसं बघता या वक्तव्याकडे? काय प्रकार वाटतो हा? नाही, मुळात मनोहर भिडे जे आहेत, ज्यांनी स्वतःचं नाव संभाजी लावून घेतलेलं आहे, त्यांनी महाराष्ट्रामध्ये विष पेरण्याचं काम कायम केलेलं आहे। आणि महात्मा गांधीजींना समजून घेणे इतकी बुद्धिमत्ता त्यांच्यामध्ये निश्चितच नाहीये। आणि जर त्यांना प्रातस्मरणीय का घेतलंय एवढा जर अडचण असेल तर त्यांनी ते संघाला भांडावं ना, RSSला भांडावं। त्या RSS मधून त्यांनी जे नरेंद्र मोदी निर्माण झाले त्यातनं घडले, देवेंद्र फडणवीस घडले, किंवा मोहन भागवतांशी त्यांनी भांडावं। त्यामुळं संभाजी भिडे उर्फ मनोहर भिडे जे आहेत, त्यांना महात्मा गांधी आणि त्यांनी या देशाला काय दिलं हे समजून घेण्या इतकी त्यांच्यामध्ये बुद्धिमत्ता नाहीये। या महाराष्ट्रामध्ये जातीच्या नावावरून लोकांना भडकवण्यावरून, त्याचबरोबर धर्माच्या नावावरून भडकवण्याचं काम हे फक्त भिडेंनी केलेलं आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही केलं नाही। यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा वापर करून महाराष्ट्रातल्या बहुजन तरुणांना हाताशी धरून विध्वंस घडवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। याच संभाजी भिडेंनी अनेक लोकांकडनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाच्या नावावरनं सोनं जमा केलं आणि ते विकून खाल्लं। त्यामुळं भिडे गुरुजी हा जो व्यक्ती आहे, मग अनेक त्यांनी विधान दिलेत, मग त्या आंबा खाल्ल्यावरती मुलगा होतो पासून ते अशा प्रकारचे जे जावई शोध या भिडेंनी लावलेत, त्यांना जगाच्या पाठीवरती सर्वाधिक पुस्तकं ज्या महात्मा गांधींवरती, गांधीइझम वरती वाचले जातात, ते गांधी समजण्या इतकी बुद्धिमत्ताही त्या भिडेंची नाहीये, ना त्यांच्यामध्ये ती नैतिकता आहे, ना त्यांच्याकडनं ती अपेक्षा आहे। त्यामुळे भिडेंच्या सर्टिफिकेटची गरज, गांधी महापुरुष होते का नाही यासाठी भिडेंच्या सर्टिफिकेटची गरज लागावी आणि त्यांच्या विधानावरती एवढी चर्चा व्हावी
आणि त्यांना एवढी किंमत द्यावी एवढ्या पात्रतेचे आणि गुणवत्तेचे ते नाहीयेत असं मला वाटतं. कारवाईची मागणी तुम्ही करणार आहात का, किंवा काही कारवाईसाठी पावलं निश्चित उचलणार आहात का पद्धतीनं मुळात काँग्रेसकडून? एक लक्षात घेतलं पाहिजे की महात्मा गांधी हे आज भारताच्या बाहेर गेल्यावरती नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान म्हणून ज्या कोण्या देशात जातात तिथं त्यांना महात्मा गांधीजींच्या समोर नतमस्तक व्हावं लागतं. मग अगदी ते अमेरिका असेल, लंडन असेल, जपान असेल, जिथं जिथं ते गेले, युरोपीय राष्ट्र असतील, तिथं महात्मा गांधीजींच्या समोर नतमस्तक व्हावं लागतं. आणि बाहेर देशातला माणूस आल्यावरती सुद्धा त्यांना महात्मा गांधीजींच्या समाधीवरती न्यावं ठीक लागतं. अगदी मग ते डोनाल्ड ट्रम्प पासून बरं. ते मग कुठल्याही देशाचा पंतप्रधान असेल तर याचा ठीक आहे, मुद्दा लक्षात आला. आपल्यासोबत आमदार अमोल मिटकरी आहेत. अमोल मिटकरी जी, हे वक्तव्य जे समोर येते संभाजी भिडेंचं, तुमची प्रतिक्रिया यावर? भिडे ही एक विचारसरणी नाही, ती एक विषवल्ली आहे. मी नेहमी सांगत आलोय, मागच्या काळात देशाच्या ध्वजाबद्दल अवमानजनक बोलणं, आता नेहरूंबद्दल, गांधींबद्दल अवमानजनक बोलणं आणि आदरणीय पवार साहेबांबद्दलची भाषा. मला एक सांगा ना, भिडेंचं योगदान काय आहे? खोटा इतिहास पसरून तरुणांची माथी भडकवणं इतकाच तेवढा काय धंदा त्यांना आहे? त्याच्यामुळे भिडे हा विचार असू शकत नाही. भिडे ही विषारी विषवल्ली आहे. त्यांच्या विषारी वक्तव्याचं कोणी समर्थन करत नाही. महाराष्ट्राच्या देशाच्या जडणघडणीत महापुरुषांचं योगदान आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये आदरणीय पवार साहेबांनी योगदान दिलेलं आहे. त्यामुळे यांच्या प्रमाणपत्राची काही आवश्यकताच नाही आहे. हे फक्त माथे फिरू, माथे भडकावू धंदा करणे आणि प्रसिद्धीच्या झोतात राहणे आणि कदाचित पुढच्या वर्षीची पद्मश्री, पद्मभूषण सारख्या पुरस्काराची ही बार्गेनिंग असू शकते. त्याला काही म्हणण्यात मला गैर वाटत नाही. पण म्हणजे तुम्ही एक प्रकारे तुमच्या सत्ताधारी मित्राकडे बोट दाखवताय. आता तुम्ही त्याचा कसाही अर्थ लावा. मला सांगा, भगतसिंग कोश्यारींबद्दल संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरला होता. ज्या पद्धतीनं महात्मा ज्योतिराव फुलेंचा अवमान झाला, ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला गेला, आम्ही पण मुंबईच्या रस्त्यावर उतरलो होतो. त्यांना काल पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. वाईट वाटतं सांगताना. त्याचं भिडेंना भेटला तर त्याला नवल वाटण्याची काही आवश्यकता नाही. पण मला हे सांगायचं आहे की तुमच्या चॅनलच्या माध्यमातून की ही एक विषारी विषवल्ली आहे आणि हे महाराष्ट्रात जर फोफावत असेल तर भविष्यात अनेक पिढ्या बर्बाद करेल. त्यामुळे अशा मूर्ख व्यक्तींच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नये असं मला या निमित्तानं आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगायचं आहे. धन्यवाद मिटकरीजी, आपण पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. आणि आपल्यासोबत आहेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे. लवांडेजी, आपण आपली पहिली प्रतिक्रिया आपल्या पक्षाची या संदर्भात? मुळामध्ये संभाजी भिडे किंवा शरद पोंक्षेंनी संभाजी भिडेंची मुलाखत घ्यावी हीच एक मुळात विकृत हास्यास्पद प्रकार आहे सगळा. हे एकाच विषवल्लीला वाढलेली फळं आहेत. हा जो काय प्रकार संभाजी भिडेंना जो काय सध्या प्रसिद्धी मिळते, महात्मा गांधींसारख्या व्यक्तीवर संभाजी भिडे जेव्हा बोलतात तेव्हा थोडंसं थांबवते. आय एम सॉरी, तुम्हाला इंटरप्ट करायला लागेल. आपल्यासोबत आमदार जितेंद्र आव्हाड आहेत. आव्हाडजी, संभाजी भिडेंचं अशा प्रकारचं वक्तव्य पुढे येणं, आपली प्रतिक्रिया? मी गेले 20 वर्ष सांगतोय की हा विकृत किडा आहे, हा निर्बुद्ध माणूस आहे. याला ना इतिहासाचा परिचय आहे, आपल्या जिभेवरती लगाम. त्याच्यामुळे अशा माणसाला प्रसिद्धी माध्यमातून प्रसिद्धी मिळते आणि अशा विकृतीमुळे त्याला समर्थकही मिळतात. त्याच्यामुळे आपण किती बोलायचं. आणि आता महाराष्ट्रातल्या नेतृत्वालाही हे होत आहे की हे काय बोलतायत. पण मी हे आज नाही तर मी गेले 2003 पासून या माणसाला विरोध करतो. माझं पहिलं वक्तव्य या माणसाविरुद्ध 2003 साली होतं. पण कारवाईचं काय? कारवाईसाठी कुणीतरी पावलं उचलली पाहिजे. कारवाई वगैरे काही होणार नाही. तुम्ही कसल्या कारवाईची अपेक्षा करता? मग ही वक्तव्य थांबवायची कशी? अपेक्षा कोण थांबवणार ही वक्तव्य? ही वक्तव्य वाढत जाणार आहेत. पण म्हणजे आपण फक्त हातावर हात ठेवून ऐकत राहायचं? काय करणार तुम्ही? दुसरं तुमच्या हातात काय आहे? असं आहे, संभाजी भिडे काही बोललं तरी चालेल, पण उद्या जर मी पुतळा जाळायला घेतला तर मला पहिलं जेलमध्ये उचलून टाकतील. म्हणजे एक प्रकारे तुम्ही सत्ताधाऱ्यांकडे बोट दाखवताय, त्यांचं अभय म्हणून अशी वक्तव्य येतात असं म्हणताय तुम्ही? असं आहे की त्यांना म्हणजे दुर्दैवाने आम्ही सत्तेत होतो तेव्हा सुद्धा संभाजी भिडेंना अभय होतं आणि आता आम्ही सत्तेत नाही तरी त्यांना अभय आहे. काही माणसं नशीबवान असतात, त्याच्यातला एक माणूस संभाजी भिडे. आव्हाडजी, धन्यवाद, आपण पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल.
त्यांनी खूप मोठं वक्तव्य जितेंद्र आव्हाडांनी केलंय. आम्ही सत्तेत होतो तेव्हाही संभाजी भिडेंना अभय होतं आणि आता आमचे विरोधक सत्तेत आहेत तेव्हाही संभाजी भिडेंना अभय आहे. एवढं एक मोठं वक्तव्य केलंय जितेंद्र आव्हाड यांनी. आणि त्यांच्या विरोधात कारवाई करून काहीही होणार नाही. सध्याच्या सत्ताधाऱ्यांचं त्यांना अभय असल्यामुळे त्यांची ही अशी वारंवार वक्तव्य समोर येत आहेत असा थेट आरोप केलेला आहे जितेंद्र आव्हाड आणि त्यांनी सत्ताधाऱ्यांकडे बोट दाखवले. नेमकं काय म्हणालेत संभाजी भिडे आपण पुन्हा एकदा ऐकूया. 15 ऑगस्ट 1947ला देश स्वतंत्र झाला. 15 ऑगस्ट पर्यंत अनेक महापुरुष सातत्याने जन्माला येत गेले. असं काय घडलं की 16 ऑगस्ट 47 नंतर महापुरुषच जन्माला आले नाहीत? म्हणजे भारत माता तीच, माती तीच, तेच 3 ऋतू आहेत. म्हणजे अनंत माणसं जन्माला आली. संत ज्ञानेश्वर महाराजांपासून समर्थ रामदास स्वामी, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, शहाजी महाराज, संभाजी महाराज, बाजीराव पेशवा आणि मग लोकमान्य टिळक, सावरकर असे म्हणजे एका पाठोपाठ एक सतत रांगच लागली होती. आणि एकदम 15 ऑगस्टला खरं तर देश स्वतंत्र झाल्यावर ह्याच्या डबल यायला पाहिजे होते. तर एकदम आमच्यासारखे शरद कसे काय जन्माला आले? हा हिंदुत्वनिष्ठांचा दोष आहे. काय झालं असं त्या मातीमध्ये की असं का घडलं? का येत नाहीत शिवाजी महाराज जन्माला? पारतंत्र्य गेलं पण 15 ऑगस्टला आपण ज्यांना विभूती मानायला लागलो, राष्ट्रपुरुष मानायला लागलो, हा हिंदुत्वनिष्ठांचा फार मोठा दोष आहे. साबरमती के संत तुम्ही कर दिया कमाल, हे जे बियाणं बाहेर आलं आणि ते आपण खपवून घेतलं, हा दोष हिंदुत्वनिष्ठांचा आहे. वंदे मातरम गेलं आणि पंचम राजाच्या 1898 साली स्वागतासाठी गेटवे ऑफ इंडियावरती जे गीत फुरलं गेलं, रवींद्रनाथ टागोर, ते गीत आमचं राष्ट्रगीत झालं. आम्ही हिंदुत्वनिष्ठ का बरं? शिवाजी महाराजांना मानणारे कसं काय मानतो? गांधी काय आमचा राष्ट्रपुरुष आहे काय? अरे क्रमांक 1चा आमचा देशद्रोही, घातकार करणारा, हिंदुत्वाचा कट्टर दुश्मन असलेला मनुष्य आहे हा. बाहेरचा आचार, एखाद्या नटाचं अभिनय हा त्याचा स्वभाव नसतो. गांधी इतका देशाचा मोठा शत्रू नाही जन्मलेला नाही आहे कोणी. हे ओळखण्याची पात्रता हिंदुर्मय हिंदुस्थान याचं काम करणाऱ्यांच्या जेवढ्यात येईल तितक्या लवकर देश दुरुस्त होईल. प्रातस्मरणामध्ये गांधीचं नाव प्रातस्मरणीय बेकार. मला जास्त मोकळीपणाने बोलता येत नाहीये. बघू. आदर्शचा असा माणूस देशाच्या समोर, स्वातंत्र्याच्या समोर आमच्या हाती लागलेला नाही आहे. मारले गेलेत. गांधी नेहरू आमच्या देशाचे नेते कधी राहू शकत नाहीत. क्रमांक 1चे शत्रू आहेत ते. शील का कर्तृत्व, बुद्धिमत्ता का चारित्र्य काय होतं त्यांच्याजवळ? नंबर 1 बेकार लोक होते. तर संभाजी भिडे यांनी गांधींविषयी केलेल्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण व्हायची शक्यता आहे. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याची मालिका सुरूच आहे. गांधींबद्दल त्यांनी आक्षेपार्ह शब्द वापरले आहेत. आणि गांधीवादी लेखक चंद्रकांत झटाले सर आपल्या सोबत आहेत. सर, अशा प्रकारची वक्तव्य समोर येणं हे कशाचं प्रतीक म्हणायचं? सगळ्यात महत्वाचा विषय हा आहे मॅडम की महात्मा गांधींवरती कोणी किती वाईट शब्दात बोललं तरी ना आपल्या देशात आंदोलन होत ना कोणता समाज दुखावत. कारण गांधींच्या मागे कोणता समाज उभा नाही कधी. बर. आणि गांधी हे सॉफ्ट टार्गेट आहेत असं म्हटलं तरी हरकत नाही. आणि गांधींची जी म्हणजे आता गणतंत्र दिवस झाला कालचा, जे काही संविधान आपल्या इथे लागू झालं त्या संविधानाची पाळंमुळं जी होती, त्या संविधानात समता, बंधुता, एकता हे जी काही पाळंमुळं त्याची होती ते संस्कार आपल्या मातीत रुजवले गांधींनी 1920 सालापासून.
त्यामुळे ते मंद होऊ शकले. आणि तो गांधी सगळ्यात मोठा शत्रू हे जे कट्टरवादी लोक आहेत, दोन्हीकडचे कट्टरवादी, प्रत्येक धर्मातले म्हणा, प्रत्येक समाजातले म्हणा, त्यांचा क्रमांक 1चा शत्रू गांधी आहे. आणि गांधींचे माझं म्हणणं आहे की गांधींची एक अशी कृती दाखवून द्या, त्यांना जो देशद्रोही आता म्हटलं जात आहे, जे भिडेंनी म्हटलं आहे, एक कृती अशी महात्मा गांधींच्या आयुष्यातली अशी दाखवून द्या की त्यांचा तुम्हाला असं वाटेल की त्यांनी देशद्रोह केलाय म्हणून. त्यांनी कायम या देशासाठी काम केलं, देशासाठीच बलिदान दिलं, संपूर्ण आयुष्य या देशासाठी खर्च घातलं आणि स्वतःला मिळालं काय, म्हणजे बाकीचे नेते सोडून द्या, कोणाला पंतप्रधान पद मिळालं असेल, कोणी मंत्री झाले असतील, कोणाच्या हाती नेतृत्व आलं असेल, पण गांधींना काय मिळालं म्हणजे एक चांगला सर्वार्थानं संपन्न असणारा माणूस. त्या काळात त्यांचे वडील दिवाण होते आणि सर्वार्थानं संपन्न असणारा माणूस आयुष्यभर आपल्या आश्रमात काढतो. त्याने कधीच आपल्या मुलांसाठी काही कुठे फॅक्टरीज टाकून घेतलं नाही, स्वतः राजकारणात कोणतं पद घेतलं नाही, आपल्या कुटुंबियांना कोणती मदत मिळवून दिली नाही. जे काही केलं ते फक्त देशासाठी त्यांनी बलिदानही दिलं, जीवही जो गेला तो देशासाठीच गेलाय. तरी सुद्धा त्यांना टार्गेट केलं जातं. अत्यंत वाईट आणि निषेधार्ह गोष्ट आहे ही. आणि ज्या लोकांनी खरा देशद्रोह केला या देशात, स्वातंत्र्य लढ्यात ज्या लोकांनी खरा देशद्रोह केला, त्यांच्या संस्कारातून हे भिडे गुरुजी आलेले आहेत. गुरुजी म्हणूनही त्यांना मी भिडेच म्हणेल फक्त त्यांना, की हे जे भिडे आलेले आहेत हे त्या संस्कारातून आलेले आहेत, ज्यांना स्वातंत्र्य लढ्यात देशद्रोहाचा वारसा आहे. आणि ते लोक हा सर्टिफिकेट वाटतायत की कोण देशद्रोही आणि कोण नाही. म्हणजे स्वातंत्र्य लढ्यात जे कधीच नव्हते त्यांचे वैचारिक वंशज असं म्हणतात की जे स्वातंत्र्य लढ्यात लढले, कायम त्यांनी बलिदान दिलं, त्यांना सर्टिफिकेट वाटण्याची जबाबदारी यांच्यावरती कोणी दिली हे मला कळत नाही आज. आणि गांधींवर कोणी किती टीका केली, म्हणजे किती त्यांना देशद्रोही म्हटलं किंवा कोणत्या वाईट शब्दात काही टीका केली, तरी गांधींचं मोठेपण यांना मान्यच करावं लागेल. आणि भिडेंच्या वाक्यातलं एक मी तुम्हाला आणखी सांगतो की त्यांनी बोलताना एक शब्द वापरला, प्रातस्मरणीय, की गांधींना प्रातस्मरणीय का म्हणायचं. गांधींना प्रातस्मरणीय कोण म्हणतं प्रातस्मरणीय, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जी काही प्रातस्मरणीय लोकांची यादी आहे त्या यादीत गांधीजी आहेत. मग ही काय सरळ काय राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती टीका केली का भिडेंनी की तुम्ही गांधींना का बरं घेतलं प्रातस्मरणात म्हणून. कारण दुसऱ्या कोणत्याच संघटनेच्या प्रातस्मरणात महात्मा गांधी नाही आहेत. प्रातस्मरणीय एकाच संघटनेची यादी आहे फक्त. हे सुद्धा भिडे गुरुजींना विचारलं पाहिजे की तुम्ही RSS वरती थेट टीका केली आहे का म्हणून. यांनी अगोदरही महापुरुषांवरती टीका अनेक दिवसांपासून चालू आहे. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की महात्मा गांधींसारखा जागतिक दर्जाचा नेता, ज्यांनी शेवटी महाराष्ट्र निवडला होता, की आयुष्यातला सगळ्यात जास्त कालावधी इथं गांधीग्राम आश्रम जो आहे, सेवाग्राम आश्रम आपल्या वर्ध्याचा, तिथे त्यांनी घालवला. या महाराष्ट्रातले अनेक नेते त्यांनी जोडले स्वातंत्र्य लढ्याची. या महाराष्ट्राला म्हणजे त्यांनी एक कर्मभूमी म्हणून त्यांनी सिलेक्ट केला आणि त्याच महाराष्ट्रात त्यांची वारंवार बदनामी होते बाकी कोणत्याही राज्यापेक्षा. ही अत्यंत वाईट आणि निषेधार्ह गोष्ट आहे. पण करायचं काय, हे सगळं थांबवायला करायचं काय. हे थांबवण्यासाठी महात्मा गांधींच्या विचारांचं जागर होणं आवश्यक आहे. आणि जे महात्मा गांधींच्या विचारावर चालणारे पक्ष आहेत, संघटना आहेत, त्या संघटनांना त्याचा विसर पडलेला आहे. आणि खास करून जे गांधीवादी लोक आहेत, म्हणजे मी नेहमीच म्हणतो की गांधीवाद्यांनीच गांधी संपवला. गांधींच्या विचाराचा मूळ जो गाभा आहे तो आहे संघर्ष. म्हणजे या व्यवस्थेच्या विरुद्ध संघर्ष. या सर्वसामान्य जी जनता आहे त्या जनतेसाठी व्यवस्थेच्या विरोधात उभे राहणे हा महात्मा गांधींच्या विचाराचा गाभा आहे. पण आज गांधीवादी लोक काय करतात, गांधींच्या विचारावर चालणं म्हणजे खादी घालणं, गांधींच्या विचारावरती चालणं म्हणजे स्वच्छता, स्वावलंबन, अहिंसा याचा अवलंब करणं. बाकी व्यवस्थेच्या विरोधात निर्भीडपणे कोणीही आवाज उठवत नाही. सगळेजण आपापले पोळी शेकण्यात मग्न आहेत. व्यवस्थेच्या विरोधात कोणी आवाज उठवत नाही. जो गांधी होता तो निर्भीडपणे आवाज उठवत होता. तो ब्रिटिश सरकारच्या विरोधातही, तो प्रत्येक व्यवस्थेच्या विरोधात त्यांना आवाज उठवला. गांधीवादी लोक आज ती निर्भीडपणा, ते व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवणं, ते बंड करून उठणं हे सोडून बाकीच्या सगळ्या गोष्टी करतात आणि स्वतःला गांधीवादी बनवतात. अगदी खरंय. हे गांधीवाद्यांचं अपयश आहे की आज एवढा राजरोसपणे कोणीतरी महात्मा गांधींवरती. महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलात की अशा प्रकारची वक्तव्य अजूनही समोर येणं हे गांधीवादी विचारवंतांचं किंवा गांधीवादी राजकीय पक्षांचंही अपयश म्हणायला हवं. झटाले सर, धन्यवाद, आपण पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. त्यामुळे संभाजी भिडे यांचं हे नवं वादग्रस्त विधान समोर आलेलं आहे आणि या विधानामुळे आता नवीन वाद निर्माण व्हायची शक्यता आहे.
गांधींचं नाव प्रातस्मरणीय असं जे वक्तव्यात त्यांच्या आलेलं आहे त्यांनी एक प्रकारे ते कुणाबद्दल वक्तव्य करतायत हा साहजिक प्रश्न इथे उपस्थित राहतो. कारण वारंवार सांगितलं जातं की संघाच्या प्रातस्मरणीय नावांमध्ये महात्मा गांधींचं नाव येतं. त्यामुळे एक प्रकारे त्यांनी संघाकडे तर बोट दाखवलं नाहीये ना, असंही इथे चर्चा करायला व्हावे. महात्मा गांधींच्या बद्दल आक्षेपार्ह शब्द वापरल्यामुळे संभाजी भिडे पुन्हा एकदा वादात आलेले आहेत. त्यांचं हे वादग्रस्त वक्तव्य ज्याच्यावरती जोरदार टीका होतीये. सरकार कुणाचंही असो संभाजी भिडे यांना अभय असतंच असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं. आमच्या पक्षांचं आमच्या विचारांचं सरकार होतं तेव्हाही त्यांना अभय होतं आणि आमच्या विरोधकांचं सरकार आहे त्यातही त्यांना अभय मिळतंय असं म्हणत त्यांनी उद्विग्नता व्यक्त केली आहे. संभाजी भिडे यांची वादग्रस्त विधानांची मालिका सुरूच आहे. गांधी हे कलंक आहेत, देशद्रोही आहेत, हिंदूंचा द्वेष करणारा नेता आहे अशा शब्दात त्यांनी गांधीजींवरती टीकास्त्र डागलेलं आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आपल्यासोबत आहेत. सचिन सावंतजी, वारंवार गांधीजींबद्दल ही वादग्रस्त वक्तव्य समोर येतात. यावेळेला संभाजी भिडेंकडून पुन्हा एकदा असंच वादग्रस्त विधान आलंय. आपली प्रतिक्रिया. मनोहर भिडेंचं काय बुद्धिहीन आणि ते काय त्यांच्या परसातले आंबे खाऊन त्यांचं डोकंही सडलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याकडे फार लक्ष देण्याची आवश्यकता नाही असं आमचं त्या ठिकाणी मत. सचिन सावंतजी धन्यवाद. आपण पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. Thank you.